हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल. तर चलो, व्हिडिओमध्ये खूपच गॅप पडलेला आहे. तर हा आहे गुरुवारचा शूट. गुरुवार आणखीन रविवारचे असे मिक्स शूट आहेत सगळे. तर व्हिडिओ एडिट करून अपलोड करण्यासाठीच थोडा मला इकडे टाईम लागलेला आहे. तर गुरुवारचा मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार, तर घरातली सगळी साफसफाई चालू आहे. आणखीन साफसफाई झाली, सगळं पटपट सकाळी आवरलं आणि आदूला स्कूलमध्ये सोडायला गेले. सोडून आल्यानंतर येता फळं आणलीत, आणखीन डहाळे वगैरे आणले. तर भरपूरच आपली थोडी लिंक डिस्कनेक्ट झाली की लवकर ती कनेक्ट होत नाही. असंच माझं पण झालेलं आहे. थोडंफार मध्ये डिस्कनेक्ट झाली की लवकर गाडी रुळावरून एकदा बाहेर गेली ना, ती लवकर रुळावरती यायला वेळच लागतो. तर चलो, असू दे. चला, माझं व्हिडिओ तुम्ही सगळे जे सबस्क्रायबर आहात ना, ते नक्कीच माझ्या व्हिडिओची वाट पाहत असतील. त्यामुळे मी आज इकडे व्हिडिओ अपलोड करत आहे. तर मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार खूप छान प्रसन्न वाटत होतं. सकाळी छान असं आंघोळ वगैरे करून मस्त इकडं आता सगळं घरातील आवरून इकडं पूजा करत आहे मी. तर पूजा ही मी खूप आधीपासून करते, लग्नाच्या आधीपासून. उपवास वगैरे घरी पण ती माहेरी पण अशी पूजा वगैरे करायची मी. तर तेव्हापासून मला खूप आवड आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करायचे. तर चला, कलश छान इकडे पूजून घेतलेला आहे तांदूळ वगैरे टाकून. ही पूजा करण्याची आवड आहे कारण आमच्या तिकडे लहानपणी गावाकडे आम्ही तिघीही ही पूजा करतो. आमच्या मम्मीने कधी ही पूजा केली नाही, कारण आमच्या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच गुरुवारी माझ्या वडिलांची बहीण, आमची आत्या, ती लहान असतानाच म्हणजे एक्सपायर झाली होती. त्यामुळे आमच्या तिकडे घरामध्ये ही पूजा कोणीच करत नव्हतं. तर आता मुलींना म्हणजे आम्हाला करायची होती, तर आम्हाला कोणी असं अडवलं नाही की करू नका वगैरे. त्यामुळे आमच्या तिकडे मम्मी वगैरे कोणीच करत नव्हतं, आम्ही तिघीच करतो ही पूजा. तर चला, इकडे आता डहाळे वगैरे आणलेले आहेत. डहाळ्यांचं पण थोडं अवघडच होतं. कुठं असं म्हणजे कुणाचं जाऊन असं डहाळे वगैरे घ्यायला नकोच वाटतं. विकत मिळालं तर ठीक, नाही तर असं कोणत्याही झाडाचं एक एक पान घेऊन मी पूजा करते. ते छान आता ठेवलेलं आहे, त्याच्यावरती नारळ. तर खूपच आपलं जप करत ही पूजा करताना मनाला खूप छान प्रसन्न वाटतं. तर हा जो देवीचा चेहरा आहे ना, हा खूप आधी आणलेला आहे मी. दिवाळीचे लक्ष्मीपूजनला वगैरे मार्गशीर्ष महिन्याला हाच पुसते. पण ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मला नवीन मुखवटा आणायचा आहे. सो बघू आता मला केव्हा रोडवरती जायला मिळतं आणि मी घेऊन येते. हे वस्त्र पण मी खूप आधी घेतलेलं आहे. तर ह्या वेळेला मला जरा नवीन आणायचं आहे. जेव्हा घ्यायला जाणार आहे ना, तेव्हा तिथला शूट नक्कीच घेईन, कुठं काय मिळतं हे छान मुकुट वगैरे देवीचे. तर चला, आपल्या महाद्वार रोडवरती जाईन तेव्हा मी व्हिडिओ करेनच. तर अशी माझी ही मार्गशीर्ष महिन्यातील पूजा असते. छान असं 5 फळं सिंपल, जास्त अशी जशी मला करायची असते ना तशीच मी करते. तर चलो, इकडे आता देवीला छान अशी तयार केलेली आहे. तर इकडे हे चांदीचं पण मला एका कार्यक्रमामध्ये म्हणजे असं गिफ्टच मिळालं होतं. ती देवीची चांदीची फ्रेम आहे ती पण पुजलेली आहे. तर हे बघा, ही बेनाडीतून खरेदी आहे. मस्त मला हे पितळेचं ताट घ्यायचं होतं बऱ्याच दिवसापासून. फायनली मी ते घेतलंच, कारण तिकडे खूप छान असं म्हणजे त्याची गॅरंटी पण मिळते. गावामध्ये दुकान असल्यामुळं त्याच्यात काय असं तुम्हाला फसवाफसवी नसणार. ओरिजिनल पितळेचं असतं ते. आणि त्याचे दिवे तर इतके सुंदर आहेत ना, त्या पंत्या. तर खूप छान प्राईजला पण मेन म्हणजे मिळालं. मी ते कोल्हापूरमध्ये बघितलं होतं, खूप हाय रेंज सांगितली होती. तर अगदी छान किमतीला मिळालं. आणि मेन म्हणजे खात्रीचं दुकानामध्ये दिदीच्या गावामध्ये घेतल्यामुळं तिथे खात्री तर असतेच. कारण आता पितळ म्हटलं तर ते आपल्याला खरंच पितळ आहे का काय, ह्याचं पण काहीतरी आता सगळ्यामध्ये भेसळ असतेच. तर चला, गावामध्ये कसं थोडं खात्री असते, त्यामुळे हे तिथं मी घेतलेलं आहे बेनाडीच्या यात्रेमध्ये. तर चला, इकडे नैवेद्याची पूजा झाल्यानंतर पटकन इकडे नैवेद्य बनवत होते. तर नैवेद्याला शेवयाची खीर करणार होते. इकडे पापड भाजलेले आहेत, त्यानंतर चपाती, भाजी, भात आणि ह्या घाऱ्या बनवल्या होत्या, त्याही मी नैवेद्याला ठेवणार होते. तर असा होता गुरुवारचा नैवेद्य. तर उपवासाला काय मी फळंच खाल्ली होतीत, आणखीन काय बनवलं नव्हतं. मला उपवास असला की जास्त अशी भूक वगैरे लागत नाही. काहीतरी वेपर्स, ताक वगैरे घेतलं की हे म्हणजे भूक जास्त लागतच नाही त्या दिवशी. तर चला, इकडे आता फायनली पूजा झालेली आहे. हे जे आरतीचं ताट आहे ना, ते मला दिवाळीमध्येच घ्यायचं होतं, पण ते घेता आलं नाही आणि मी यात्रेला गेल्यानंतर घेऊन आले. छान अशी त्या ताटाने मस्त पूजा केली देवाची. इकडे देवाला नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे, पुस्तक वाचन केलं. आणखीन मी पूजा करताना ब्लॅक
म्हणजे ब्ल्यू कलरचंच जॅकेट घातलं होतं, पण अशा पूजा वगैरे करताना डार्क कलर शक्यतो वापरू नयेत. असे केशरी, लाल, हिरवा असे छान कलर वापरावे नेहमी अंगावरती पूजा करताना. त्याने छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरामध्ये. मी तो थोडा थंडी वाजत होती म्हणून घातलं होतं ब्ल्यू कलरचं जॅकेट, पण मी पूजा करताना लगेच ते लक्षात आलं आणि मी काढलं. तर चला इकडे आरती वगैरे करून घेतलेली आहे. तर खूप छान, मला खूपच प्रसन्न वाटतं घरामध्ये अशी पूजा वगैरे करताना आणि मनापासून करते. जशी मला येईल तशी मी करते. असं प्रॉपरच की हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही. आपण आहे त्याच्यामध्ये कशीही केली तर ती देवाला मान्यच होते. सो चला इकडे छान आता देवाला नमस्कार केलेला आहे. सगळ्यांना सुखी ठेव वगैरे अशी प्रार्थना करून. तर चला पहिला गुरुवार माझा असा होता मार्गशीर्ष महिन्यातील. पूजा बघू शकताय. तर चला आता ते मुखवटा वगैरे वस्त्र पण मला नवीन आणायचीच आहेत. नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन मी आणल्यानंतर. तर हा आहे डायरेक्ट रविवारचा शूट. सो चला सकाळी 7ला उठून चाललेलो आहे जय स्ट्रीट. माझा व्लॉग मागचा आहेच की संडेला आमचे कसे असणार आहे संडे. मागचा संडे आमचा मिस झाला होता, कारण तेव्हा काहीतरी माझी तब्येत पण बरी नव्हती आणि ते आमच्या घरापासून लोकेशन खूप लांब होतं. तर हे घरापासून लोकेशन खूप जवळ होतं, हॉकी स्टेडियमला होतं. सो तिकडे गेल्या मस्त असं योगाचा इकडे योगा करून दाखवत होत्या मुली. तर किती फ्लेक्सिबल बॉडी होती त्यांची योगा करतात, त्यामुळे एक नंबर अशी त्यांनी भरपूर अशी योगाच्या स्टेप इकडे दाखवलेल्या आहेत. तर योगाचे खूपच आपल्या शरीराला फायदे आहेत, सगळ्यांनी केलाच पाहिजे. तर किती छान ह्या मुली करत होत्या. तर तिकडे पोचलो संडेला. तर संडेला कसं होतं, सगळ्यांना सुट्टी असते आणि उठायला सगळे कंटाळा करतात. पण चलो गुलाबी थंडीमध्ये असं छान थंडीमध्ये जाऊन इथे हे झुंबा वगैरे ते करणं ना, इतकं छान आपल्याला फ्रेश वाटतं ना. तुम्ही नक्की हा व्हिडिओ म्हणजे ह्या सिटीतून बघत असाल तर नक्की जॉईन व्हा. पुढचं लोकेशन आहे साने गुरुजीला, क्रशर चौकमध्ये. तर चला मी तर खूपच जाताना मी खूप थोडी शांत असते, पण एकदा तिथं जॉईन झाले ना मी पण पूर्ण तिथं फुल ऑन फायर होते की एक नंबर अशी गाणी असतात आणि झुंबाच्या स्टेप करत आपल्याला इकडे डान्स पण करायचा असतो. तर चला इकडे स्पॉन्सर जे असतात ना ते तिथं ह्या शोसाठी जे स्पॉन्सर लोक येतात ना, तर ते असे येतात आणि त्यांच्या हस्ते इकडून असं वरती बलून वगैरे सोडले जातात. तर चला इकडे मुलं पण खूप टॅलेंटेड, इतकं टॅलेंट दाखवतात ना मुलं, काय काय म्हणून दाखवतात. त्यानंतर सगळे हे लाटीकाठीचं तर आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. तर चला इकडे लास्ट हा शूट आहे. इकडे स्वरा गेलेले स्टेजवरती, आदू पण गेलेले आहेत. सगळ्या चिल्लर पाटीलावरती बोलवलं होतं डान्स करण्यासाठी. तर बघ, तर हा आहे जय स्ट्रीटमधला 3रा रविवार. तर अजून 2 आहेत. तर तुम्हाला मी पुढच्या संडेचं लोकेशन सांगितलंच आहे. तर तुम्ही सगळे नक्की जॉईन व्हा आणि एन्जॉय करा जय. चला संडेला संध्याकाळी 7 वाजता इकडे गेलेले आहे मी रंकाळ्यावरती. तर आमचं बरेच दिवस चाललं होतं व्हॉट्सअपवरती भेटायचं. आमचा माझ्या फ्रेंडचा ग्रुप आहे तिकडे, क्रेझी गर्ल्स म्हणून आमचा ग्रुप आहे. तर त्या सगळ्या आल्या होत्या. मी थोडेकडे लेटने गेले होते. स्वरा आदू थांबणार होत्या घरी, आणखी मी गाडी घेऊन गेले होते त्यामुळे मी एकटीच गेले होते. तर त्यानंतर येणार होत्या. तर इकडे सगळ्या आल्या होत्या. मस्त इकडं भेटलो, छान वाटलं, बऱ्याच दिवसांनी भेटलो. व्हॉट्सअपवरती का नेहमी बोलणं होतं ग्रुपवरती वगैरे, पण इकडे आमचा एक प्लॅन करायचा आहे मोठा असा. तो आमचा ग्रुपवरती काय होतच नव्हता, किती कोण बोलतं कोण नाही असंच होतं. तर चला म्हटलं भेटूनच बोलायचं, म्हणून असा अचानक भयानक भेटायचा प्लॅन केला. भेटलो, भरपूर गप्पा वगैरे मारल्या. तर चला इकडे कुणाचं काय, कोण मोबाईल बघते, कोण बाळाबरोबर खेळतं, कोण इकडे रील्स बनवतं, कोण फोटो काढतं. प्रत्येक ग्रुपमध्ये असे नमुने असतातच. तर अशा नमुन्यांशिवाय तर काही मजा येतच नाही. तर चला इकडे लाडू पण आमचा आलेला आहे छान इकडे रंकाळ्यावरचं लोकेशन बघू शकताय. अगदी कुणालाही कुठेही भेटायचं म्हटलं तर रंकाळ्याशिवाय पर्यायच नाही, एक नंबर लोकेशन आहे. तर इकडे गेलो, खाऊ गल्लीमध्ये छान असे पदार्थ खाल्ले. तर काय प्लॅन केला आहे, कसा केला आहे, भेटून कोणता बिग प्लॅन केलेला आहे तो फायनल केलेला आहे. सो नक्की तो काय प्लॅन आहे हे बघण्यासाठी माझ्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. सो माझ्या कशा वाटल्या फ्रेंड, नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.